मला पुरुष वर्ग समोर दिसत नाही तोपर्यंत आता असं वाटायला लागतं थोडं, पण तुमचा परिसर ऐकण्याच्या बाबतीत फार हुशार आहे, ज्ञानी आहे, इथले श्रोते फार सुंदर आहेत आणि महिला मंडळ जास्त करून भाविक असतात महाराज, आणि त्यांच्याच सहकार्यानं पुढाकारानं या ठिकाणी हा सप्ताह चाललेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय हरी महाराजांनी सांगितलं की या परिसरातील तरुण वर्ग यांचा भरपूर सहकार्य आहे. तरुण फक्त दिसायला कदाचित समोर तुम्हाला दिसणार नाही, मागे असतात, पण त्यांचा पाठिंबा आहे. ते काय दक्षिणा असेल, काय देणगी असेल, काय अन्नदान सहकार्य असेल, मोकळ्या मनाने या ठिकाणी करतात. म्हणून दुसरं वर्ष आहे पण तरी सुद्धा अतिशय उत्साहानं संपन्न होतो आहे आपला हा कीर्तन सोहळा. या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या काही सेवा स्वीकारल्या असतील, मग ते संत भोजन असेल, ते अन्नदान असेल, ते कीर्तनाची दक्षिणा असेल, तो महाप्रसाद असेल, त्या सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो. सगळ्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज सायंकाळचं अन्नदान, संत भोजन ज्यांनी स्वीकारलेलं, ज्यांच्याकडे आजचं अन्नदान होतं, असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बंधू प्रवीण गोपाळ सिसोदे ना, सरोदे काय, प्रवीण गोपाळ सरोदे, बरोबर आहे ना, यांच्याकडे हे सायंकाळचं अन्नदान होतं आणि डाळ गंडोली होती आणि ती खाल्ल्यावर अगदी मोकळे झालो आम्ही. अतिशय सुंदर टेस्ट होती, स्वादिष्ट मस्त भाजी. तुमच्या परिसरामध्ये आलो, आता मी काय फार लांबचा नाही, चोपडा काही लांब नाही इथून, तो तरी सुद्धा थोडा अंतर पडतो. मग इकडची घोटलेल्या वांग्यांची भाजी असेल, मग ती इकडचं भरीत असेल, ती डाळ गडोरी असेल, ती फौजदारी असेल. इकडे आलं म्हटलं म्हणजे आपण म्हटले तुम्हाला डाळ गंडोरी चालन का, म्हटलं चालन नाही, पळण. लय भारी डाळ गंडोरी, सुंदर असं जेवण झालं. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाची दक्षिणा, अर्थात जे आजचे यजमान आहेत असे श्री आदरणीय महेंद्र सुभाष किनगे, महेंद्र सुभाष किनगे यांच्याकडं आजच्या कीर्तनाची दक्षिणा, अर्थात ते आजचे यजमान आहेत, त्यांना देखील धन्यवाद करतो. आणि रोज ज्यांनी सेवा स्वीकारल्या त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, सर्वांना वंदन करतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल